काल जामनेर येथील जी घटना झाली, कॅफेमध्ये बसल्यावर एका मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचा मृत्युमुखी पडलेले आहे. त्या मृत्युमुखी पडताना जे समाजातील तो एक गरीब आणि होतकरू मजूर सारखा काम करणारा एक अल्पसंख्याक समाजातील एक कार्यकर्ता होता. अशा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून जामनेरमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली. त्याचा मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाच्या भेटून आम्ही आज पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं की त्यात काही प्रकार मोका सारखे गुन्हा दाखल करून त्यांना मोका लावण्यात यावं आणि जे आरोपी असतील त्यांना लवकरात अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही SP साहेबांकडे मागणी केलेली आहे. आणि ह्या प्रकरणात पोलिसांनी जातीने लक्ष देऊन आणि याचा पुढे कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी आणि आरोपी जर लवकर अटक झाली तर योग्य ते आम्ही पाऊल उचलू. सुलेमान रहीम खान पठान बेटावत के रहने वाले लड़के को जिस तरीके से कैफे के अंदर मारा गया, हम मुस्लिम समाज और तमाम लोगों की तरफ से इसका निषेध करते हैं। इससे पहले भी हमने कैफे के विरुद्ध आवाज़ उठाई है। पुलिस प्रशासन का ये अपयश है। कैफे बंद होने चाहिए और कैफे वालों पर कार्रवाई होनी चाहिए। इसके लिए हमने आज SP ऑफिस में आकर आज आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक माननीय नखाते साहेब यांची भेट घेतली। काल जो प्रकार जामनेर व बेटावतमध्ये घडलेला आहे, दोन ठिकाणी एकाच तरुणाला बेरहिमीने मारून त्याला जीवानिशी संपवलेले आहे। अशा त्या मॉब लिंचिंगमुळे, अशा त्या दहशतवादी कृत्यामुळे संपूर्ण अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण तयार झालेलं आहे व खास करून ग्रामीण भागातील अल्पसंख्याक हा स्वतःला आता फार असुरक्षित समजायला लागलेला आहे। कारण की पहिले गोरक्षक होती, आता गोरक्षक नाही तर कॅफे हे जिकडे तिकडे चालू आहे। त्या कॅफेवर त्वरित पोलिसांनी आवश्यक ती कडक कारवाई करावी जेणेकरून असे प्रकार घडणार नाही। आम्ही पुढे जाऊन एक पाऊल म्हणतो की कॅफेमध्ये जर तो तरुणीसोबत काही बोलत असेल, करत असेल तर त्याची शिक्षा देण्याचा हक्क या लोकांना नव्हता। त्यांना त्यांच्या विरोधात काही तक्रार द्यायची होती तर शेजारीच पोलीस स्टेशन होता, शेजारी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला पाहिजे होती। त्यांनी न देता इव्हन आमचं तर सगळ्यात महत्त्वाचा आरोपी तो कॅफे धारक सुद्धा आहे। त्या कॅफेमधले बसलेले सगळे लोक आहेत की ज्यांनी ही बाब पोलिसांना कळवलेली नाही किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणलेली। एवढेच नव्हे तर यांची हिंमत इतकी वाढली की ते त्यांच्या गावात जाऊन तिथून 20 किलोमीटर तिथे जाऊन त्याला जीवेनिशी ठार मारले। आणि एवढ्यावरच थांबले नाही तर त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण जिचं सिझर ऑपरेशन झालेलं आहे तिलाही त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि आपलं दहशतवादी कृत्य त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे। अशा या जातीवादी, या स्वतःला समजणारे की आम्ही एका समाजाचे ठेकेदार आहोत, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जसं देशमुखची हत्या झालेली होती आणि एक आका त्या ठिकाणी बसलेला होता, त्याचप्रमाणे तिथे एक कोणीतरी आका आहे जो हे सगळं षडयंत्र चालवतो आहे। तर आमची आज प्रशासनाला मागणी आम्ही दिलेली आहे सगळ्यात पहिले की या घटनेत, या गुन्ह्यात मकोका लावण्यात यावा। मकोका लावण्यात आलेला नाही। दुसरं आम्ही म्हटलेलं आहे की याचा तपास लोकल पोलीस न करता SITच्या माध्यमाने करण्यात यावा जेणेकरून कोणताही राजकीय दबाव त्या लोकल पोलिसांवर राहणार नाही। तिसरी मागणी आम्ही केलेली आहे की सर्व संशयितांना अटक करून 90 दिवसाच्या आत दोषारोपण पत्र मान्य न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे। चौथी आहे आम्ही मानवाधिकार आयोगाने सो मोटो याची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक आहे। सोबतच त्या गावात फक्त 4 ते 5 मुस्लिम समाजाचे घर आहे। त्या गावात कायदा व सुव्यवस्था तसेच साक्षीदारांवर दडपण येऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरित योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की आजही, आताही, या क्षणी सुद्धा काही रील्स, काही स्टेटस असे काही आमचे लोक करताय आणि ते घाबरत आहे की हम फिर आएंगे, हम फिर ऐसे करेंगे। तर आम्ही आज पोलीस अधीक्षकांना त्यांचे काही फोटो, त्यांचे काही रील्स, त्यांचे काही स्टेटस दिलेले आहेत की या लोकांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे। अन्यथा जर आपण कारवाई नाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील। एवढंच सांगतो। धन्यवाद।